महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शेतजमीन एकाच सातबारा उतार्यावर अनेक नावांनी नोंदलेली असते. वडिलोपार्जित मालमत्ता, भावंडांमधील वाटणी किंवा संयुक्त कुटुंब पद्धतीमुळं अशी सामूहिक नोंद या ठिकाणी आढळते. मात्र शेतीची विक्री, कर्ज, सरकारी योजना किंवा स्वतंत्र मालकी हक्क सिद्ध करण्यासाठी सातबारा वेगळा असणं आवश्यक आहे. सामूहिक सातबारा स्वतंत्र करण्याच्या प्रक्रियेला फाळणी किंवा विभाजन प्रक्रिया असं म्हटलं जातं. ही प्रक्रिया महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 अंतर्गत महसूल विभागामार्फत या ठिकाणी कायदेशीर पद्धतीनं केली जाते. फाळणी प्रक्रिया या ठिकाणी जसं की तलाठी, मंडळ अधिकारी आणि तहसीलदार यांच्या माध्यमातून पार पाडली जाते. सर्व मालकांची सहमती असल्यास ही प्रक्रिया तुलनेनं सोपी आणि कमी कालावधीत पूर्ण होते. मात्र मालकांमध्ये जर वाद असल्यास प्रकरण न्यायालयात जातं आणि त्यासाठी अधिक वेळ लागू शकतो. त्यामुळं जमिनीच्या विभाजनासाठी आधी सर्व सहमालकांमध्ये सहमती असणं अत्यंत आवश्यक किंवा महत्त्वाचं मानलं जातं. फाळणीसाठी काही मूलभूत कागदपत्रांची आवश्यकता असते. यामध्ये सामूहिक सातबारा उताऱ्याची जी काही प्रत, सर्व सहमालकांचे संमतीपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड सारखी जी काही ओळखपत्रे, जमिनीचा नकाशा आणि वडिलोपार्जित जमीन असल्यास वारसा प्रमाणपत्र किंवा संबंधित पुरावे आवश्यक असतात. याशिवाय तलाठी किंवा तहसीलदार कार्यालयात आकारली जाणारी जी काही फी गाव व जिल्ह्यानुसार वेगळी असू शकते. साधारणपणे ₹500 ते ₹2000 पर्यंत ही फी असते. फाळणी प्रक्रियेचा पहिला टप्पा म्हणजे अर्ज करणे. कोणताही एक सहमालक किंवा सर्व मालक जे काही मिळून तलाट्याकडं फाळणी अर्ज दाखल करू शकतात. या अर्जात जमिनीचे जे काही खाते क्रमांक, एकूण क्षेत्रफळ, सहमालकांची नावं आणि विभाजनाचे जे काही कारण आहे ते नमूद करावं लागतं. काही ठिकाणी महाभूमी पोर्टलद्वारे ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधाही या ठिकाणी उपलब्ध आहे. अर्ज प्राप्त झाल्यानंतर तलाठी सर्व संबंधित मालकांना नोटीस बजावतो. साधारण 15 ते 30 दिवसाचा कालावधी हरकती नोंदविण्यासाठी दिला जातो. या कालावधीत कोणालाही आक्षेप नसल्यास प्रक्रिया पुढील टप्प्यात जाते. जर एखाद्या मालकानं हरकत घेतली तर प्रकरण मंडळ अधिकारी किंवा तहसीलदारांकडे पाठवलं जातं आणि त्यावर सुनावणी होते. त्यानंतर जमिनीचे जे काही अधिकृत मापन करण्यात येतं. या टप्प्यात जसं की सर्वेअर किंवा भूमापकाच्या मदतीनं जमिनीचे मोजमाप केलं जातं आणि प्रत्येक सहमालकाचा हिस्सा क्षेत्रफळाच्या नुसार निश्चित केला जातो. त्यानुसार स्वतंत्र नकाशा तयार केला जातो. ही प्रक्रिया साधारण 1 ते 2 महिन्यामध्ये पूर्ण होते. मापन अहवाल आणि कागदपत्रे तपासल्यानंतर मंडळ अधिकारी विभाजनास मंजुरी देतो. त्यानंतर सातबाऱ्यावर फेरफार नोंद जी आहे ती या ठिकाणी घेतली जाते. वडिलोपार्जित जमीन विक्रीपूर्वी ही जी काही नोंदणी पूर्ण असणं अनिवार्य आहे. जर प्रकरण वादग्रस्त असेल तर संबंधित पक्षाला जिल्हा न्यायालयामध्ये दाद मागावी लागते. तर संपूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर प्रत्येक मालकाला स्वतंत्र सातबारा उतारा दिला जातो. हे उतारे डिजिटल स्वरूपात उपलब्ध असून महाभूमी पोर्टलवरनं सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकतात किंवा ते करता येतात. वेळेचा विचार करता सहमती असल्यास ही प्रक्रिया 1 ते 3 महिन्यात पूर्ण होते. तर वाद असल्यास 6 महिने ते 2 वर्षेही लागू शकतात. एकूण खर्च साधारण 2 ते ₹5000 पर्यंत येतो. योग्य कागदपत्रे आणि सहमती असल्यास सातबारा वेगळा करणं शेतकऱ्यांसाठी सोपे आणि फायदेशीर ठरते. तर एकंदरीत मित्रांनो, दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तर पुन्हा भेटू अशा माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्ते, जय हिंद, जय महाराष्ट्र.